आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे ना, तो खास करून गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी केला जातो। कुठला? आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोविंद लाडू। गोविंद लाडू करण्यासाठी आता आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत। तर मी इथे साजूक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालणारे 2 चमचे साजूक तूप, आपलं तूप इथे तापलंय। आता मी यामध्ये घालणारे पोहे, एक मोठी वाटी भरून पोहे घेतले, ते आपण घालूया। आणि हे छान भाजून घ्यायचे आपल्याला तुपावर। तुम्ही ते बघू शकता, आपले जे पोहे आपण भाजायला घातले होते त्याचा रंग आणि त्याचं टेक्स्चर दोन्ही बदललंय। हे छान कुरकुरीत झालेत। आता मी इथे एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये हे पोहे काढून घेणार आहे। आता ह्याच पॅनमध्ये परत मी 1-2 चमचे साजूक तूप घालणार आहे आणि मी इथे घेतलेत 1 वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेत, ते आपल्याला तुपावरती छान भाजून घ्यायचे। मीडियम गॅसवरती आपण ह्याला पण छान भाजून घेऊया। इथे आपले हे जे शेंगदाणे आहेत ते झालेत। खूप जास्त ह्याला भाजायचं नाहीये, एकदम हलकासा रंग येईस्तोवरच भाजायचं आहे। इथे आता हे जे आपले शेंगदाणे आहेत ते पण मी ह्या दाण्यावरती काढून घेणार आहे। आता मी परत ह्यामध्ये घालणारे 2 चमचे साजूक तूप आणि इथे मी घेतलंय सुकं खोबरं किसून, ते आपण घालूया। हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला तुपावरती भाजायचे ते। तुम्ही ते बघू शकता, खोबऱ्याला हलकासा रंग आलाय। आता त्यातच मी घालणारे ड्रायफ्रुट्स, काजू घेतलेत तुकडे करून आणि बदाम घेतलेत तुकडे करून आणि एक ते 1.5 चमचा खसखस घेतली आहे। हे सगळं आपण 1-2 मिनिटं भाजून घेणार आहोत। आणखीन 1 चमचाभर मी काजू आणि बदामसाठी तूप घालणार आहे आणि हे छान आपण भाजून घेऊया। इथे आपलं हे तयार आहे भाजून। मी गॅस बंद केलाय आणि हे जे काही आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण आपण ह्या पोह्यांवरती काढून घेऊया। आता हे जे काही आपलं सगळं मिश्रण आहे, पोहे, ड्रायफ्रूट्स, दाणे, खसखस, खोबरं, हे हलकंसं आपण कोमट करणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे। मी हे गार करतो आणि ह्याची पावडर करून आणतो। आपण जे मिश्रण मिक्स केलं ते मी इथे छान वाटून घेतलंय। खूप जास्त ह्याला आपल्याला वाटायचं नाहीये, दरदरीत आपण हे ठेवलंय। आता इथे मी घेतली वेलची पावडर, ती आपण घालणार आहोत ह्यामध्ये स्वादासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स गूळ, बारीक चिरून घेतलाय गूळ मी। आवडीप्रमाणे गूळ घालायचा आहे, तुम्हाला किती गोड आवडतात
त्याप्रमाणे आणि गूळ घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आपल्याला ह्याच्यात ना पाक करायचा आहे ना पिठी साखर घालायची आहे. आपल्या घरात जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यातनं होणारे हे लाडू आहेत. ह्यातलं गूळ आणि हे सगळं मिश्रण असं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि जर आवश्यकता वाटली तर आपण थोडंसं साजूक तूप लाडू वळले जाण्यासाठी यामध्ये घालायचं आहे. पण आवश्यकता वाटली तरच आपण घालणार आहोत, कारण गूळ छान मिक्स झाला की आपल्याला लाडू छान वळता येतात. अजून वेगळं काही घालायची गरज लागत नाही. पण काही वेळा आपण पोहे जास्त तूप शोषून घेतात, मग अशा वेळेला आपल्याला तूप त्याच्यात जास्त घालावं लागतं. इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता मी गूळ छानपैकी मिक्स करून घेतला आहे. ह्यामध्ये एखादा समजा गुळाचा खडा राहिला तरी तो चालू शकतो, दाताखाली आल्यावरती छान लागतो काही वेळा. त्यामुळे अगदी खूप त्याला बारीक करायला हवा आहे असातला भाग नाही आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता गूळ ह्याच्यात मिक्स केल्यानंतर ह्याचे लाडू पण छान होतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा लाडू करू शकता. इथे मी हा लाडू वळत असताना ह्याला बेदाणा लावणार आहे, म्हणजे लाडू दिसायला छान दिसतो. आणि अगदी छान असा सगळीकडनं सारखा आपण लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे हा लाडू. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईबच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील.